श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहां। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। गजानन विजय ग्रंथातला 20वा अध्याय सुरू आहे। राजाराम कंवरची काल आपण गोष्ट ऐकली। श्री गणेशाय नमः। दुसऱ्या दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेलाऱ्यासे। आता पुढील गोष्टीशी अवधान द्यावे श्रवणात येम। एक रतनसा नामेंदर होता जात्याने भावसार, तयाचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा। भावसार रतनसा भावसार याला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं दिनकर। 1 वर्षात होता। त्याशी सोबणीचा रोग झाला। कोणी म्हणते सटावला। बाळक अवघा सुकून गेला, रत्न राहिले अंगात। याच्या अंगातलं सगळं रक्त निघून गेलं, सुकून गेला मुलगा। दिसू लागली अवघी हाडेवरती नुसते कातडे। वैद्य आणले, बडे बडेपर्यंत झाला उपयोगा। मुलगे रडता राहिना, दूध पाणी घेना, ज्वरमुळीच सोडीना, पाहता याच्यात होते। अनेक वैद्य आणले, अनेक डॉक्टर आणले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। त्याची व्याधी काही बरी होईना, औषधाला गुण येईना। ज्वरमुळी सोडीना, पाहता याच्यात नव्हते। वैद्य म्हणते रतनसाशी आता औषध ने दे असे, हा तुझ्या हाताशी लागणे आहे अशक्य। शक्य अशक्य विचार शोधणे करावा निरंतर। उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये। माणसाने काय शक्य आहे काय अशक्य आहे याचा विचार करावा। आमचे सगळे उपाय संपले, आता डॉक्टरांकीतला एकही उपाय शिल्लक राहिलेला नाही। उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये ऐसे ऐकून रतनसा रडू लागला ढळतसा। शेवटी विचार त्याने ऐसा केला आपल्या माणसे, एवी तेवी मरते पोहरा माझे आता साचार। पाहू करून एक वार उपाय हा शेवटचा विचार केला। आता डॉक्टरांनी तर हात टेकले, डॉक्टर काही करू शकत नाही। शेवटचा उपाय करून पाहू। दिनकराचा अंतकाळ आला होता जाते डोळा। घरची माणसे सगळे लागली श्रोते रडावया। हात पाय गार झाले, शेवटी नेत्रतेज मंदावले। मनगटाचे सोडले ठिकाण पाहणाड्याने। दिनकराचा अंतकाळ जवळ आला। हात पाय गार झाले, नेत्रातलं तेज मंद झालं, मनगट नाड्या हाताला लागेनाशा झाल्या। आईशा निदे स्थिती माधुरी रतनसाने पुत्र करी घेऊन ठेवला असे द्वारे नेऊन या समर्थांच्या। त्यावेळी रतनसाने आपला मुलगा उचलला आणि महाराजांच्या दरबारात आणून ठेवला।
आणि केला त्यासी नवसपुत्र माझा उठल्यास शेरणी वाटीन तुम्हास मी 5 रुपयाची. म्हणाले माझा मुलगा उठला तर मी तुम्हाला 5 रुपयाची शेरणी वाटेन. तुम्ही पावले अवघ्याला याचा अनुभव द्यावा मला. मीही आहे आपला, माझी उपेक्षा करू नका. महाराज मी आपला भक्त आहे, माझी आपण उपेक्षा करू नका. माझे मुलद्वारा तुझ्या जरी झाले मृत तरी अवघ्या वराडात तुझे होईल नाचके. अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हाजना. हे स्वामी गजानन कृपा करायाचा बाळा. पुत्र माझा उठला जरी मी डोके फोडीन पायावरे. तुझ्या निर्धारी ऐसा निश्चय मनिजा. अमृत तुल्य तुझी दृष्टी त्याची करावी आज दृष्टी. नको करूस मला कष्टी महापुरुषा गजानना. महाराज आपली अमृततुल्य कृपादृष्टी ह्या लेकरावर टाका. आणि आपण पतित पावन आहात, संकटातनं तारणारे आहात, म्हणून मी आपल्या जवळ आलोय. त्याशी काही वेळ झाला तो प्रकार ऐसा घडून आला. मूल हातापायाला हलवावया लागले. महाराज समाधी घेतली होती, समाधीच्या पुढे मुलाला आणून ठेवलेले. थोड्या वेळाने पाहतो तर मूल हालचाल करायला लागले त्याला दिसलं. नाडी आली ठिकाणी रुदन करू लागले. आणि जो प्रकार पाहून लोक सारे आनंदले. आत्तापर्यंत मुलाच्या हाताची नाडी लागत नव्हती, आता नाडी लागायला लागली. मूल रडायला लागलं. सगळ्यांना आनंद झाला. समर्थ कृपा झाल्यावर राहील कुठून त्या दर. सूर्याच्या समोर तमाचा तो पाड नसे. परमेश्वराची कृपा झाल्यानंतर दर म्हणजे दुरीत संकट कशी राहती. समर्थ कृपा झाल्यावर राहील कुठून त्या दर. सूर्याच्या समोर तमाचा तो पाडा नसे. जसा सूर्याचा उदय झाला की सबंध पृथ्वीभर भरून राहिलेला अंधकार नाहीसा होऊन जातो. दिनकर थोडे दिवसात झाला होता पूर्वतः नवस असल्या श्रद्धायुक्त. तो फळे हा न्याय असे. नवस सुद्धा श्रद्धापूर्वक केला पाहिजे की महाराज माझं काम करतील हा पूर्ण विश्वास ठेवून नवस करायला पाहिजे. दादा कोलटकरांचा पुत्र राजा नावाचा आहे. प्रसाद समर्थांचा संत कृपा अमोल खरे. कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची जवान 18 वर्षाची लाडेगाव सासरची. ते दादा कोलटकराचा राजा नावाचा मुलगा हा महाराजांचा प्रसादच आहे. रामचंद्र पाटलाची कन्या चंद्रभागाबाई 18 वर्षाची होती. लाडेगाव तिचं सासर होतं. ती प्रसूत व्हायचा समय आला. ही असता गरोदर प्रसंग आला. दुर्धर प्रसूतीची वेळ फार कठीण. स्त्री जातीला प्रसूतीची वेळ म्हणजे स्त्री जातीचा हा पुनर्जन्म असतो. लाडेगावाहून माहेरी चंद्रभागा आली. खरी प्रसूती स्तव निर्धारी जनरीतीप्रमाणे. जनरीतीप्रमाणे म्हणजे आत्तापर्यंत लोकाचार जो चालत आलेला आहे की पहिलं बाळांपण हे माहेरी व्हायला पाहिजे, हा रीतिरिवाज आहे. त्या रीतिरिवाजाने ती माहेरी आली बाळणपणासाठी. मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निशिती. तो चंद्रभागेवरती ज्वरे अंमलवर झाला. तो होता नवज्वर थकून गेली. डॉक्टर औषध उपचार केले फार आपल्या मुलीस पाटलाने. डिलिव्हरी झाली पण त्या मुलीला नवज्वर झाला. डॉक्टरने अनेक उपाय केले तेही थकून गेले. थोडा बहुत गुण आला. व्याधी तितक्या प्रतापला परी नव्हता. मुळी झाला नाम शेष देहातुना. चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावर. एकदा अकोल्या नेले. खरी औषध तिला द्यावया. आता प्रसूत झाली. प्रसूतीचा कार्यक्रम संपला. आणि पण तिचा जो त्यावेळेला आलेला ज्वर म्हणजे ताप होता, ती तापाची कणकण मात्र कायम तिची सोपतीन झाली. एकदा तिला त्याच्यावर उपचार करण्यासाठी अकोल्याला आणले. वैद्यविधान येणार करते. कोणी नळसंग्रहणी बोलते, कोणी वैद्य आहे म्हणते क्षय झाला मुलीचं, कोणी म्हणतंय मुलीला नळसंग्रहणी झाली, कोणी म्हणतंय तिला क्षय झालाय. मेळ एकाचा एकाला नाही. मुळीच लागला. मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन
प्रत्येक डॉक्टरांची मतं भिन्न भिन्न असतात. प्रत्येक पॅथॉलॉजी लॅबमधला रिपोर्ट वेगवेगळा असतो. कारण आज समजा आपण आदल्या दिवशी रिपोर्ट दिला आहे पॅथॉलॉजी लॅबमध्ये, तो आपल्याला दुसऱ्या दिवशी मिळणार किंवा संध्याकाळी मिळणार. आता सकाळी तुम्ही ब्लड दिल्यानंतर समजा तो रिपोर्ट योग्य आला नाही असं तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी किंवा आणखीन कोणी सांगितलं किंवा तुम्हालाही असं वाटलं की हा काय रिपोर्ट बरोबर नाही, मग तुम्ही काय करणार की त्याच लॅबमध्ये जाणार नाही, दुसऱ्या लॅबमध्ये जाणार. पण दुसऱ्या लॅबमध्ये कधी जाणार? रक्त द्यायला दुसऱ्या दिवशी जाणार. मग आदल्या दिवशी तुमच्या खाण्यात काय काय आलं आहे हा आपण विचार करत नाही. एखाद्याला समजा शुगर असेल आणि त्यांनी रात्री कुठेतरी लग्न समारंभाला गेला असेल, तिथं थोडं गोड खाल्लं असेल, तर दुसऱ्या दिवशीच्या लॅबमधल्या रिपोर्ट वेगळा येऊ शकतो. म्हणजे लॅबमधले रिपोर्ट वेगवेगळे येतात. त्याचं कारण त्या वेळेला आपली तब्येत कशी असेल त्या तब्येतीप्रमाणे रिपोर्ट येणार आहे. एखाद्याचा टेक्निशियनचा तो चुकण्याची शक्यता असते. एखाद्या वेळेला दुसऱ्याच पेशंटचा नावाच्या पुढे आपली नोंद केली जाते. असं काही ना काही त्याला म्हणतात मानवी चुका. या मानवी चुका पण होऊ शकतात. आता म्हणाले एकच विचार, आता महाराजांवर सोपवून दे. मग पाटलाने विचार केला, आता वैद्य गजानना तारो अथवा मारोयशी, अंगारा लावा प्रति दिवशी. आता म्हणाले बास झाले. आता रोज महाराजांचं तीर्थ द्या आणि अंगार द्या. उपाय केले नाही का? केले. जेवढे डॉक्टर वैद्य तेवढे सगळे झाले. म्हणजे मानवी उपचार जेवढे करता येणं शक्य आहे तेवढे आपण प्रयत्न करून झाले. आता प्रयत्नांती कोण? परमेश्वर. सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर यश मिळतं, पण त्याला परमेश्वर. सगळे प्रयत्न झाले. आता एक म्हणाले राहिला आहे, तो आपला महाराजांना भार टाको आणि निवांत राहू. रोज तीर्थ आणि अंगारा द्यायचा. कारण उपाय तर झाले, तर उपाय काही शिल्लक नाही. तारो अथवा मारोयशी. आपण काय विचार करायचा? महाराजांनी हिला या व्याधीतनं उठवलं तर उत्तमच आहे. नाही उठवलं समजा, ती अशीच गेली ह्या व्याधीमध्ये, तर आपण समजू तिच्या आयुष्याची दोरीच तेवढी होती. कारण महाराजांनी सांगितले गंडांतर असेल तर मी टाळतो. आध्यात्मिक मृत्यू असेल तर श्रीकृष्णाच्या समक्ष अभिमन्यू मृत्यू पावलेला आपल्याला माहिती आहे. म्हणजे जर आणि त्या श्रीकृष्णाने परीक्षितीला गर्भामध्ये रक्षण केलं, मग महाराज वाचवतील आपल्या मुलीला. कधी? जर तिच्यावर गंडांतर आलेलं असेल तर वाचवतील. आणि तिचा जर म्हणजे आयुष्याची दोरीच संपली असेल तर महाराज तरी काय करतील? मग आपण महाराजांना दोष न देता आपण असं समजूत की तिच्या आयुष्याची दोरी एवढीच होती, त्याला आपण तरी काय करणार आणि महाराज तरी काय करणार? तारो अथवा मारोयशी, अंगारा लावा प्रति दिवशी, तीर्थ द्यावे प्याव्यासी समर्थांच्या पायाचे. पिता मोठा निष्ठावंत समर्थावर या अवघा हेत, हळूहळू त्या गोरी व्रत गुण येता झाला. वडील अत्यंत निष्ठावान होते, पूर्ण श्रद्धा होती महाराजांवरती. आणि हळूहळू त्या श्रद्धेचा परिणाम असा झाला की महाराजांची कृपा झाली आणि हळूहळू त्या मुलीला गुण येत गेला. तिला उठवत नव्हते शेयसी, ती चाली दर्शनासी, परीचा पायी चालत मठासी, हे महत्त्व अंगाराचे. तिला उठता येत नव्हतं. ती हळूहळू उठून बसायला लागली, घरातल्या घरात चालायला लागली आणि चालत चालत महाराजांच्या दरबारात आली. निष्ठावंत ज्याचा भाव तयाशी पावे देव. देव कोणाला पावतो? सगळ्याला पावतो असं नाही. निष्ठावंत ज्याचा भाव, ज्याची भगवंतावरती अनन्य निष्ठा आहे, त्याला देव प्राप्त होतो. निष्ठावंत ज्याचा भाव तयाशी पावे देव, उपास्यपदी भाव उपासके ठेवावा. उपास्यपदी म्हणजे आपली जी उपास्य देवता आहे, म्हणजे ज्या देवतेची आपण उपासना करतो. उदाहरणार्थ 33 कोटी देव आहेत, पण एखाद्याला दत्तात्रय हे देवता फार आवडते.
आणि मग तो दत्तात्रयांचं गुरुचरित्र म्हणा, आणखीन काही म्हणा, ते वाचत असतो. मग तो बाकीच्या देवळात जात नाही का, बाकीच्या ठिकाणी जात नाही का? जातो. दत्तस्थानाला प्राधान्याने जातो आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा तीर्थक्षेत्रावरती ते देव आहेत आणि माझा दत्तगुरूच त्या ठिकाणी अनेक रूपांनी वास्तव्याला आहे असं समजून तो त्याच्याही पाया पडतो. जो शंकराचा भक्त आहे तो शंकर हे त्याचं उपास्य दैवत आहे, तो शंकराची उपासना करतो. पण याचा अर्थ इतर देवतेला जात नाही असं आहे का? नाही, तो इतर देवतेची पण उपासना करतो. पण मुख्य विचारलं तर तुझी देवता कोणती? तो म्हणेल माझा शंकर, कोणी म्हणेल माझा राम, कोणी म्हणेल माझे गुरु हेच माझं उपास्य दैवत आहे. मग ज्याचं जे उपास्य दैवत आहे त्या उपास्य देवतेवरती उपासकाने आपला भाव ठेवावा. उपासके निष्ठावंत ज्याचा भाव होता अशी भावी देव उपास्यपदी भाव उपासक हे ठेवावा. उपास्यपदी म्हणजे ज्याची आपण उपासना करतो त्याच्या पदी म्हणजे त्याच्या पायावरती आपली अनन्य निष्ठा असावी. उपास्यपदी भाव उपासक हे ठेवावा. रामचंद्राची अंगना जानकाबाई सुलक्षणा परिदैवी योगसृष्टीना तो भोगल्या वाचून रामचंद्राची पत्नी जानकाबाई. असं आहे की माणसाला जे काही भोग आहेत बघा, भोग देवादिकांना चुकले नाहीत, भोग ऋषीमुनींना चुकले नाही, भोग साधू संतांना चुकले नाही. जे भोग आहेत ते भोगून संपवावे लागतात. आमच्या लहानपणी एका सत्पुरुषांची अंत्ययात्रा निघालेली होती. आम्ही पंढरपूरला राहत होतो, आम्ही शिकत होतो शाळेमध्ये. पण गर्दी एवढी की समजा महाद्वारामध्ये त्यांची पालखी आहे, त्यांना घेतलेलं आहे लोकांनी खांद्यावरती, तर शेवटचं टोक पुन्हा महाद्वाराला येऊन मिळावं. अख्ख्या पंढरपूरला प्रदक्षिणा एवढी गर्दी त्याच्याकडे. आम्हाला आश्चर्य वाटलं, सगळे रस्ते भरलेले आणि एवढी गर्दी आम्ही कधी वारीशिवाय पाहिलेली नव्हती. शाळा सुटलेली होती. म्हणले काय हो, काय चाललं आहे? नाही म्हणले ते अमुक सत्पुरुष गेले ना त्याची हे आहे. मग आता बघा पंढरपूरला वाळवंटामध्ये, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये साधू संतांशिवाय कुणालाही तिथे समाधी दिली जात नाही. त्यांचा अधिकार एवढा की त्यांना तिथे समाधी द्यायचा. कासारघाटावरती त्यांना समाधी दिली, आम्ही गेलो ती बघायला. तर लहान मुलं असल्यामुळे आम्हाला उत्सुकता होती साधी, कारण स्मशानभूमीत आम्हाला कोणी जाऊ देत नव्हतं. आता इथं आणायचा सगळा तो अंत्यविधी पाहायला मिळणार म्हणून उत्सुकता होते. त्या सत्पुरुषाचंही दर्शन घ्यावं असाही भाग होता. पण ज्या वेळेला त्या सत्पुरुषाला उचललं त्या पालखीतनं, त्यावेळेला अक्षरशः त्या सत्पुरुषाच्या अंगामध्ये किडे पडलेले होते. त्या जिथे त्यांना ठेवलं तिथे पण किडे शरीर. काय म्हटलंय, साधू संतांना सुद्धा त्यांचे जे भोग आहेत ते भोगल्याशिवाय संपत नाही. त्यावेळेला मात्र लहानपणी आमच्या मनात असा विचार आला. काय विचार आला? अरे एवढा मोठा सत्पुरुष मग त्याला ही व्याधीविधी कशी काय? काय ज्याला बेड सोल म्हणतात ना, ते सगळ्या अंतरुणावर त्याला अंगाला सगळीकडे छिद्र पडलेले असतात, त्याच्यातनं बस येत असतं. म्हणजे हा भोग जो आहे तो साधू संतांनाही चुकला नाही. सामान्य माणसाला काय चुकेल? समर्थांनी मनाच्या श्लोकात सांगितले ते, मनात वाचिरे पूर्वसंचित केले यासारखे भोगणे प्राप्त. हा भोग आहे ना, तो भोगूनच संपवला आहे. जो सुखदुःख भोग नशिबी कोणास तो नाटळे, देणे हे गतजन्मीचे सकळही सव्याज देणे असे. असा भोग आहे वाटतं, त्याला काही इलाज नाही. परी दैव योगसूचना तो भोगल्या वाचून वाताचा झाला विकार. जानकाबाई साचार पोटदुखे वरच्यावर उपाय चाले ना, उपाय काही चाले ना, काही उपाय चाले ना. तिला शरीरामध्ये वाताचा विकार झाला, सारखं पोट दुखायचं. अनेक औषधं केली पण गुण येत नव्हता. औषधं देता दबे वात पुन्हा उठे पुरवत ऐसा क्रमदिवस बहुत चालला होता श्रोते हो. तेवढ्यापुरती व्याधी दबते आणि पुन्हा उसळ खाते. साधारण बघा, माणसाला थंडी ताप अमुक तमुक आला ना, तो लगेच ॲलोपॅथीची गोळी घेतो किंवा इंजेक्शन घेतो. तो लगेच दुसऱ्या दिवशी बरा होतो की जातो कामाला.
ह्या औषधाने गुण लवकर येतो, पण ती व्याधी तात्पुरती दबते आणि पुन्हा कालांतराने ती उचली मारते. मुळापासून रोग काढून टाकायचा असेल तर आयुर्वेद म्हणजे ॲलोपॅथी चांगला नाही का? आहे, त्वरित गुण देणारी ॲलोपॅथी आहे. मग ॲलोपॅथीचं ज्या वेळेला आपल्याला त्वरित गुण पाहिजे त्यावेळेला ॲलोपॅथीचा वापर करावा. ज्या वेळेला आपल्याला ती व्याधी खूप जुनी झाली, वारंवार डॉक्टरांकडे जावं लागतं असं वाटेल, त्यावेळेला आयुर्वेदाचा उपचार करावा, त्यावेळेला होमिओपॅथीचा उपचार करावा. आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आले नाही, आपली संस्कृती तयार झालेली औषधं आहेत. पूर्वी तर आपल्या प्रत्येकाच्या घरी आजीचा बटवा असायचाच. काय झालं रे बाळा अमुक, की लगेच ती घरच्या घरीच औषध, दवाखान्यात जायची वेळ यायची. औषध देता दबे वात पुन्हा उठे पुरवता ऐसा क्रमदिवस बहुत चालला होता श्रोते हो. सगळे औषधं, सगळ्या पॅथी चांगल्याच आहे. त्या वेळेला जसा जसा आपल्याला लागेल, बघा एकदम माणसाची छातीत दुखा लागलं तर कुठं आयुर्वेदाकडून कुठं होमिओपॅथी करत बसणार. त्यावेळेला त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ॲलोपॅथीचंच औषध द्यायला पाहिजे. म्हणजे सगळ्या पॅथी ह्या उत्तमच आहेत, सगळ्या पॅथी ह्या माणसाला आरोग्यसंपन्न करणाऱ्याच आहेत. मग हे कशासाठी चाललं आहे की एखादी व्याधी जर खूप जुनी झाली तर तिला गुण यायला वेळ लागतो, आणि मग तो वेळ लागतो तर त्यासाठी काय करावं, याच्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. प्रत्येकाला आपल्याला जे योग्य वाटेल त्या मार्गाने मनुष्याने जावं. वाताचा झाला विकार जानकीबाई साचार पोट दुखे वरच्यावर काही उपाय चाले ना. औषध देता दबे वाता पुन्हा उठे पुरवता पैसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोते हो. त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी मेंदू बिघडला निर्धारी गेली जाणीव मावळून. आता असं आहे की वात म्हणजे ताप अंगात असणं ठीक, पण तो ताप डोक्यात गेला तर वाईट आहे, ताप मस्तकात गेला तर वाईट आहे. रागसुद्धा ओठात आहे तोपर्यंत चांगला, 4 शिव्या देऊन मोकळं होता येतं किंवा कोणाला काही बोलून मोकळं होता येतं, पण हा राग एकदा डोक्यात गेला की वाईट आहे. वाताचा झाला विकार जानकीबाई साचार पोट दुखे वर्षावर काही उपाय चाले ना. औषध दे बघा दबे वात पुन्हा उठे पुरवतो ऐसा क्रमदिवस बहुत चालला होता श्रोते. त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावर मेंदू बिघडला निर्धारी गेली जाणीव मावळून. वेड्यापरी करावे वाटेल ते बोलावे, कधी उपाशीनी जावे कधी वसावे जेवत. आता त्यामुळे काय झालं की मेंदू असं आहे की आपल्याला शरीराला जे पाहिजे ती संवेदना मेंदूपर्यंत जाते, आणि मग मेंदू लगेच सांगतो, हाताला ऑर्डर करतो की अरे याला तहान लागली पाणी दे. बघा, जो मनुष्य आपल्या शरीराचं ऐकतोय ना तो कधी आजारी पडणार नाही. आपण शरीराचं ऐकत नाही म्हणून आजारी पडतो, हे लक्षात घ्या. तुम्हाला आयुष्यात एकही औषध नको असेल ना तर एक आहे ना, काय करा, आपल्या शरीराचं ऐका. शरीर काय सांगतंय, खूप थकलं ना तर माणसाला असं वाटतं की आता थोडा वेळ मी पाठ टेकतो, झोपत नाही, पाठ टेकतो, बरोबर आहे. पण त्यावेळेला आपण काय विचार करतो, एवढं हातातलं काम संपवू नंतर पाठ टेकू. पाठ टेकावे असं किती वाजता वाटतंय, 1 वाजता, आणि हा पाठ टेकतोय किती वाजता, 5 वाजता. काय उपयोग आहे त्याचा? ज्यावेळेला तुमचं शरीर सांगते की आता मला थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे, त्यावेळेला त्याला 5 मिनिट जास्ती वेळ लागत नाही, त्याला 5-10 मिनिट तुम्ही पडलात ना पुन्हा फ्रेश होऊन जाता. तहान लागली, शरीर मागतंय मला तहान लागली, मग हा काय म्हणतो, हे इथलं कशाला पाणी प्यायचं आहे, घरी गेले की पाणी पिऊ. तो तासाने घरी पोचतो, तासाने पाणी पितो. त्या वेळेला पाणी शरीराला दिलं नाही तुम्ही. 1 नंबरला जावं वाटतंय, हे इथं कुठं जायचं, रस्त्यात कुठं जायचं, इथं कुणी आपलं ओळखीचं नाही, काही नाही, मग बघू घरी गेल्यानंतर. लागलंय 1 वाजता, हा जातोय घरी 2 वाजता 3 वाजता. त्याची जी त्या वेळेला शरीरातला दूषित भाग बाहेर पडावा अशी शरीराची अपेक्षा असते, त्यावेळेला आम्ही तो पडू दिला नाही. मग ते 1 नंबर असो का 2 नंबर असो, आम्ही तो शरीरातनं बाहेर पडू दिला नाही. बाहेर पडू दिला नाही की बद्धकोष्ठता झाली. आपल्या शरीराला मग वाटेत कुठे सुलभ असेल तर त्याचा वापर करावा, नाही तर मग शरीराला भोगल्याशिवाय तुम्हाला काही इलाज नाही आहे.
मग शरीराला ज्या वेळेला विश्रांती पाहिजे शरीराला विश्रांती दिली पाहिजे. शरीराला तहान लागेल त्यावेळेला त्याला पाणी दिलं पाहिजे. शरीराला भूक लागेल त्यावेळेला खायला दिलं पाहिजे. नाही हो म्हणाले घरी आता स्वयंपाक केला, आता बाहेर कुठं मी खाणार. अरे भूक लागली ना, 2 चणे शेंगदाणे काहीतरी घे, तोंडात टाक, पाणी पी आणि घरी गेल्यावर जेव शांतपणे. तुला भूक लागली त्यावेळेला 2 घास पोटात जाणं महत्त्वाचं आहे. अग्निकुंड बघा, हे अग्निकुंड प्रज्वलित आहे ना, तोपर्यंत त्याच्यामध्ये जर तूप टाकलं तर ते अग्नी प्रज्वलित होईल. पण अग्नी शांत झाला आहे म्हणजे त्यातली इंधन संपलं आहे, फक्त आता राख शिल्लक आहे आणि त्याच्यात तुम्ही डबावर जरी तूप टाकलं तरी काही उपयोग नाही. तसा हा पोटातला जो अग्नी आहे ना, पण म्हणतो कावळे ओरडायला लागले म्हणजे काय, तो अग्नी ओरडतो आहे मला भूक लागली द्या. म्हणजे त्यावेळेला ते पोटाला आवश्यकता आहे काहीतरी पोटात टाक बाबा. हा म्हणतो आत्ता नाही टाकत, आज नैवेद्य वैश्वदेव, आज आमच्या घरी सणवार आहे, आज दुपारी 2 वाजता जेवी 4 वाजता सगळ्यांची जेवणं झालं मग मी जेवणार आहे. अरे थोडा नाश्ता करून मग बसणं पूजेला, फार तर उपवासाचं खा. म्हणजे माणूस ज्या वेळेला त्याला गरज आहे त्यावेळेला देत नाही. तो सगळा अग्नी शांत झाला की मग आम्ही त्याच्यात डबाभर ओतलं तरी काय उपयोग आहे. म्हणून शरीर आपल्याला जे सांगतं, तहान लागली की तहान लागली म्हणून सांगतं, भूक लागली की भूक लागली म्हणून सांगतं, विश्रांती घ्यायची म्हटलं तर विश्रांती घ्यायची म्हणून सांगतं. त्यावेळेला त्याला जे पाहिजे ते सांगतं, पण आम्ही त्याच्याकडे फार दुर्लक्ष करतो. मग डॉक्टर म्हणतात तुम्हाला आता बेड रेस्ट घ्यावे लागेल, अंथरुणावरून उठायचं नाही. काय उपयोग आहे त्याचा. वेड्यापरी करावे वाटेल ते बोलावे, कधी उपाशी निजावे कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य, काही वधू लागले तेथ हा करणीचा प्रकार असे. आता लोक काय पिंडे पिंडे मत्री भिन्ना. एका ठिकाणी सांगितले ना, जगामध्ये कोण आहे तो म्हणाले, म्हणजे जगात जास्ती माणसं कोण भरलेली आहेत, कोणत्या प्रकारची माणसं जगामध्ये जास्ती आहेत. ते म्हणले जगात डॉक्टर जास्ती आहेत. म्हणजे डॉक्टर जास्ती आहेत कसे काय. म्हणले एकदा नुसतं तुम्ही ट्रायल घ्या, सगळेच डॉक्टर. म्हणजे कसं काय, तुम्ही नुसतं असा डोकं धरून बसायचं, काही डोकं दुखत नाही काही नाही, नुसतं अरे लगेच घरचे हे काय तू डोकं दुखतं काय, अरे बाम लाव, अरे अमृतांजन लाव, अरे अमुक कर, अमुक काढा घे, नाहीतर ते वाफारा घे. आणि जो येईल तो आपल्याला औषध सांग. म्हणजे जगात जास्ती कोण आहेत, डॉक्टर आहेत. प्रत्येक येईल तो आपल्याला सल्ला देतो. कुणी भेटायला आला तरी अरे तुम्हाला काय होतं, अरे अमुक अमुक करा ना, तमुक करा. हे सल्ला देणारी माणसं भरपूर आहेत. त्यामुळे आता ह्या विचाराला असा त्रास होतो म्हणलं लोक सल्ले द्यायला लागले. कुणी म्हणलं अरे बघा हो तुमच्या ते याला बायकोला भूतभीत लागला असेल बघा, त्याचा एखाद्या कोणी उतारा करणार असला बघा. कोणी म्हणतं नाही नाही भानावती कोणी केली असेल, कोणी करणी केली असेल, त्याला उपाय करा, अमुक करा. बघा एकदा मनुष्य गांजलेला असला ना की माणसं त्याला काय सांगतील तो करत राहतो. त्याला काही इलाज नसतो, कारण त्याला काही इलाजच नसतो. त्याला असं वाटतं ठीक आहे बाबा हा एक उपाय करून बघू, हा एक उपाय करून बघू. म्हणजे तो असहाय्य झालेला असतो. आणि सल्ला देणाऱ्याने विचार करून द्यायला पाहिजे, पण सल्ला देणारे सुद्धा विचार करत नाही. मनाला येईल ते सल्ला देतात, पण भोगायचं कोणाला, त्याच माणसाला भोगावं लागतं ना. कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य, काही वधू लागले ते तर हा करणीचा प्रकार असे. काकी जितके असते जमेदार, त्यांचे असते वाकडे फार, दुबळा आपला दावी जोर चैतुकर्णी करून या. औषध उपाय बहुत केले, कोणतेही जाणतेही आणविले, गंडे बहुत बांधले, करी जाण का बाईच्या. पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीचा, म्हणून येता झाला उता घ्या त्या दांभिकानं. आता दांभिक लोक होतेच. हा पाटील श्रीमंत होता, त्याच्याकडनं पैसे कसे काढायचे म्हणून लोक निरनिराळे उपाय त्याला सुचवत होते. कोणी अंगात आणावे, वेडाचे निदान करावे, काहीतरी सांगावे, धनास्तव पाटलाला. तो बिचारा सारे करी, कांता बरी न होय परी, विचार त्याने अखेरी ऐश्वर्य ठरला. वैद्य आता गजानना, जाणता आता गजानन, देवऋषी आता गजानन, तो जे वाटेल ते करो. ते ठरवलं नाही, आता औषधं बाळगतो. उपाय जेवढे करायचे ते केले ना. महाराजांनी समाधी जरी घेतली असली तरी महाराजांचं आपल्या लेकरावर लक्ष आहे. आणि महाराजांना हात जोडले, महाराज वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन, देवऋषी आता गजानन, तो जे वाटेल ते करो. माझी बायको सून त्याची, ही भावना माझी साची, आता अन्य उपायाची गरज नाही आम्हाला. मी त्याचा लेकरू आहे ना. मग माझी बायको त्याची कोण झाली, त्याची सून झाली.
माझी मुलं कोण झाली? गजानन महाराजांची नातवंड झाली. मग घरातल्या कर्त्या पुरुषाला आपल्या सुनेची काळजी असते, आपल्या नातवंडाची काळजी असते. ते महाराज आपल्या घरातले कर्ते पुरुष आहेत. त्यांना माझी बायको म्हणजे त्यांची सून, त्याची काळजी असणार का नाही? माझी मुलं म्हणजे त्यांची नातवंड, त्यांची काळजी असणार का नाही? माझी बायको सून त्याची ही भावना माझी साची, आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला. तू उद्यापासून प्रातःकाळी करी स्नान, मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीशी. असं करतो, रोज लवकर उठ, स्नान कर आणि महाराजांच्या मठाला प्रदक्षिणा घाल. प्रदक्षिणा करुनी देव भावे पूजिला. गेल्या नद्या मात्र वाया, दया आली सद्गुरुराया, वाट विकार जाऊन या निर्दोषी झाली. मात्र त्या प्रदक्षिणा वाया गेल्या नाही, ते कामाला आले. आता प्रदक्षिणा घालायचा काही नियम असतो. शेगावला लोक आपल्याला प्रदक्षिणा घालताना दिसतात महाराजांच्या समाधीत. किती घालाव्यात? आपल्या शक्तीनुसार घालाव्यात. आधीच संकल्प करून बसू नये, महाराज एवढं बरं झालं तुम्ही 100 प्रदक्षिणा घालीन, महाराज एवढं बरं झालं तुम्ही. महाराजांना संकटात टाकू नये. तुम्हाला समजा डायबिटीस आहे, तुम्हाला चक्कर येते, कशाला एवढ्या करता? तुम्ही 1 घातली तरी प्रदक्षिणाचं आहे, 5 घातल्या तरी प्रदक्षिणाचं आहे, 11 घातल्या तरी प्रदक्षिणाचं आहे. आपल्या शक्तीनुसार परमार्थ करावा. लोक 101 घालताना त्यांच्याकडे ताकद आहे, त्यांना 101 घालू द्या ना. ज्यांच्या अंगात ताकद आहे त्यांना करू द्या तो परमार्थ त्यांच्या पद्धतीप्रमाणे. त्यांना कशाला आपण अडवायचं? त्यांना त्यांच्या पद्धतीने करू द्यात ना. पण तुमच्या अंगात ताकद आहे का? त्यांचं बघून तुम्ही कशाला करायला जाता? तुमच्या काय म्हटलं आहे, परमार्थ कसा करावा? आपल्या शक्तीनुसार परमार्थ करावा. तू उद्यापासून प्रातःकाळी करी स्नान, मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीशी. ते तिने पतीचे वचन सर्वथैव केले मान्य, समर्थ समाधी लागून घालू लागले प्रदक्षिणा. त्यानं गेल्या मात्र वाया, दया आली सद्गुरुराया, वाद विकार जाऊन या निर्दोषी झाली. महाराजांना दया आली असं म्हणतंय की सद्गुरूंकडे जाताना जेवढी पावलं आपण चालतो त्या एकेका पावलाला यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. तिने पतीचे वचन सरथै केले मान्य, समर्थ समाधी लागून घालू लागले प्रदक्षिणा. या गेल्या न त्या मात्र वाया, दया आली सद्गुराया, वादविकार जाऊन या निर्दोषी झाली. खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची, परिनिष्ठा मानवाची जडणे येते ते अशक्य. खरे जे संत आहेत ना, जे दांभिक नाहीत, खरे लोकांना लुबाडणारे आहेत, त्यांना लोकांनी संत म्हणायचं तर म्हणू द्या, ते संत नाही. संत कोण? की जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार आहे. जे आपल्या शिष्याचं वित्त चोरत नाहीत, वित्त म्हणजे धन. जे ज्या सद्गुरूचं आपल्या शिष्याच्या वित्तावर लक्ष नसतं तर ते चोरतात काय? त्याचं चित्त चोरतात, त्याचं मन चोरून घेतात. म्हणजे सद्गुरू कसा पाहिजे? त्याचं आपल्या वित्ताकडे लक्ष नको, त्याचं आपल्या चित्ताकडे लक्ष पाहिजे. त्याने आपलं चित्त वेधून घेतलं पाहिजे. खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची, परिनिष्ठा मानवाची जडणे ते अशक्य. पण काय अशक्य आहे? माणसाची निष्ठा जमत तिथे पक्की बसत नाही. का? बघा, मनात आधी शंका का हो, या प्रदक्षिणा घातल्यावर फायदा होईल का? का हो, हा ग्रंथ वाचल्यावर काय फायदा होईल का? अरे तुझ्या मनात शंका आहे तर फायदा कसा होणार? श्रद्धापूर्वक वाच, श्रद्धापूर्वक प्रदक्षिणा घाल, तुला फायदा होईल. गेल्यानंतर त्या मात्र वाया, दया आली सद्गुराया, वाद विकार जाऊन या निर्दोषी झाली. तिचा वाद विकार निघून गेला. भगवंताला दया आली, तिचा वाद विकार निघून गेला, ती निर्दोष झाली. समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले. त्यांचे चमत्कार काही थोडे झाले. हे वैशाखवती षष्टीशी शेगावी गेले वैकुंठासे, त्यांच्या मागून गादीशी बसले येऊन नारायण. मग हा सगळा कारभार चालवण्याची जबाबदारी बाळाभाऊवरती दिली होती. बाळाभाऊ त्यांच्या आसनावर बसले.
त्यानंतर नारायणीय त्यांनी महाराजांची सेवा केली. बाळाभाऊंच्या कारकिर्दीत सुद्धा काही चमत्कार झाले. वैशाख वद्य षष्टीला त्यांनी समाधी घेतली. त्यानंतर नारायणभाऊ आले. बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणाशी स्वप्न पडले, नांदुरे ग्रामी भले ते थोडके सांगतो. बाळाभाऊ ज्यावेळेला आता समाधी घेणार म्हणजे आपला देह सोडणार, त्यावेळेस नांदुरा या गावामध्ये राहणाऱ्या नारायणाला स्वप्न पडलं, हे माळी नारायणा, तू शेगावास करी गमना, रक्षण्या भाविक जनाना ऐसे मला वाट. नांदुरे ग्रामाला ते नारायणा, अरे शेगावला जा, आता आपल्या भक्तांचं रक्षण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. ऐसे स्वप्ने सांगून निघून गेले गजानना, म्हणून आले नारायण शेगाव माजरे. काही दिवस यांनीही अधिकार चालवेला ते ठाई यांची समाधी झाली पाहिजे. चैत्र शुद्ध षष्टीला त्यांनी समाधी घेतली. पूर्व सुकृतावातून संत सेवा नगडी जाणं, संत सेवेचे महत्पुण्य त्या पुण्या पारनसे. ही संतांची सेवा अनेक जन्माचं पुण्य गाठीला असेल तर घडेल, नाही तर संत सेवा काही इतकी सोपी नाही. अनेक जन्माचं पुण्य गाठीला लागतं तेव्हा ती संतांची सेवा आपल्याकडनं घडते. आता लोक मंदिरात आले तर ते कुंचा हातात घेणार नाही, ठराविक लोकच कुंचा हातात घेतील झाडायला. का? त्यांच्याकडून सेवा घडावी अशी त्यांचं काहीतरी पुण्य गाठीला असेल ना. मग ते झाडलोटी सेवा असेल, रांगोळी काढण्याची सेवा असेल, सतरंजा गोळा करून ठेवण्याची सेवा असेल, देवाची उपकरणी घासण्याची सेवा असेल, लोकांनी प्रसाद घेतल्यानंतर भांडी धुण्याची सेवा असेल, स्वयंपाक करताना त्या स्वयंपाक करणाऱ्या माणसाला भाजी चिरून देण्याची सेवा असेल, सेवा कोणत्याही प्रकारची. अमुक एक सेवा महत्त्वाची आणि अमुक एक सेवा हलकी असं काहीही नाही. तुम्ही जी सेवा कराल ती सेवा भगवंताच्या चरणी रुजू होते. तुम्हाला कोणाला सांगायची जरूर नाही, हो बघा मी आता झाडून काढलं, हो बघा आता मी भांडी घासली, हो बघा हो आता मी सतरंजाच्या घड्या केल्या. तुम्हाला कोणाला सांगायची जरूर नाही. तुमच्याकडे महाराजांचं लक्ष आहे. कसं लक्ष आहे? तुम्ही पांडुरंगाच्या मस्तकावरचं गंध पाहिलं की नाही? गंध, पांडुरंगाच्या चेहऱ्यावरती गंध कसा आहे? असं गोल आणि खाली असं निमुळतं. ऐक नाही पांडुरंगाच्या चेहऱ्यावरती गंध. ते गंध कसं आहे? गुगलचं चिन्ह बघा. तुम्ही कुठं आहे ते दिसतंय का नाही? गुगलला सुद्धा चिन्ह तसंच आहे. तुम्ही कुठं आहात ह्या पृथ्वीच्या पाठीवरती तो बरोबर दाखवून देईल की हा व्यक्ती अमुक ठिकाणी आहे. तुम्ही फोन करताय ना तर त्याला लगेच कळतं हा मनुष्य कुठनं फोन करतोय. तसं महाराजांना तुम्ही काय करतायत ते सगळी नोंद त्याच्याकडे, त्या मोबाईलवाल्याकडे, ते आपले गुगलवाल्याकडे आपली नोंद आहे. कुठल्या हॉटेलमध्ये राहिला, किती दिवस राहिला, कुठल्या गाडीतनं गेला, कुठे गेला, काय केलं, सगळी नोंद त्यांच्याकडे राहते. तशी आपली सगळी नोंद त्या परमात्म्याकडे आहे. पूर्व सुकृतावातून संत सेवा नगडी जाणं, संत सेवेचे महत्पुण्य त्या पुण्या पारनसे. संत सेवेचं महत्पुण्य बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. देवाची आवड काय सहजासहजी निर्माण होत नाही. तुम्ही एवढी लोक हे भगवंताची कथा ऐकताय, ही तुमचं पूर्वजन्माचं सुकृत आहे. बहुत सुकृतांची जोडी, म्हणून तुम्हाला गजानन विजय ग्रंथाविषयी आवड आहे. तुम्ही गजानन विजय ग्रंथ तेवढ्यासाठी वाचता, शेगावला तेवढ्यासाठी जाता, कारण तुमच्या गाठीला ते पुण्य आहे. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंताची आवड निर्माण झाली याचा अर्थच तुमच्याकडे ते संचय तेवढा आहे, म्हणून तर तुम्हाला आवड झाली. सगळ्यांना आवड निर्माण होत नाही. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. श्री गजानन लीलेचा पार कधीन लागायचा, अंबरीच्या चांदण्याचा हिशोब कोणा न लागे. आकाशामध्ये कोट्यावधी चांदण्या आहेत. आकाशातल्या चांदण्या मोजा असं जर कोणाला सांगितलं तर त्या मोजता येतील का? नाही मोजता येणार. तसे महाराजांचे असंख्य चमत्कार आहेत. सगळेच्या सगळे वर्णन करून सांगता येतील का? सांगता येणार नाही. श्री गजानन लीलेचा पार कधीन लागायचा, अंबरीच्या चांदण्याचा हिशोब कोणा न लागे कधी.
मी अज्ञान पामर मती नाही तिळवर, मग हा लीला सागर मुखी केवी वर्ण हो. हा अपरंपार लीलासागर आहे. लीलासागर म्हणजे भगवंतांनी इतक्या लीला केल्यात, किती सागरासारख्या अथांग आहेत. सागरातनं कितीही पाणी काढलं तर सागर कधी कोरडा होत नाही. तसं महाराजांच्या कितीही लीला वर्णन केल्या तरी तशाच लीला शिल्लक आहेत. अजूनही आहेत, कोट्यावधी आहेत. आपण सगळीकडे एकमुखाने किती त्या भगवंताचं वर्णन करावं म्हणून आपल्याला माहिती आहे शेषशाही भगवान आपण ऐकतो का नाही. भगवान महाविष्णू शेषावर आरूढ झालेले आहेत क्षीरसागरामध्ये. आता त्या शेषाला मुख किती आहेत? 1000 मुख आहेत त्या शेषाला, म्हणून त्याला सहस्त्र फणी म्हणतात. अनंत चतुर्दशीला त्याची पूजा केली जाते. सहस्त्र फणी येतो. मग असा हा जो शेष नाग आहे त्याने भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. पण त्याच्या जिभेचे 2 भाग झाले बघा, अशी लवलवते. तो म्हणतो देवा तुझी स्तुती करता करता माझ्या जिभेचे 2 तुकडे पडले असं म्हणतो, पण मला तुझं काही वर्णन करून सांगता आलं नाही. मग हा लीला सागर मुखी केवी वर्ण हो. वेद सुद्धा म्हणतात नेती नेती पराश्रुती. आम्हाला वर्णन करून सांगता येत नाही. त्या 16,000 रुच्या आहेत वेदातल्या, भगवंताचं वर्णन करून थकल्या आणि त्यांना त्या म्हणतात की देवा आम्हाला तुझं वर्णन करून सांगता येत नाही, आता आम्हाला तुझी सेवा घडू देत. म्हणून त्या 16,000 स्त्रिया ह्या गोपी झालेल्या आहेत तिकडे. त्याने जे जे वदविले ते ते मी कथित केले, लेखणीने अक्षर लिहिले, परितेन सामर्थ्य परितेन तिचे सामर्थ्य. दासगुरू महाराज म्हणतात हे सगळ्या लीला मी वर्णन करण्याचा प्रयत्न केला, लिहिण्याचं काम केलं. पण त्या लिहिण्याचं काम लक्षात घ्या ते बोरूचं काम आहे का? नाही. बोरू ज्याने हातात धरला त्याचं काम आहे. बोरू हा निमित्त मात्र आहे. मग अक्षरं कोण काढतो? ज्याच्या हातात ती बोरू आहे किंवा पेन आहे तो अक्षरं लिहितो. मग ते बोरू काय झालं? निमित्त झालं. पेन काय झालं? ते चरित्र लिहायला निमित्त झालं. तसं भगवंता तुझं हे चरित्र मी वर्णन केलं असं लोक म्हणतात, पण त्याला मी निमित्त झालो. समजा मी नसतं लिहिलं तुमचं चरित्र तर दुसऱ्या कोणी लिहिलं असतं. पण मला माझं भाग्य एवढंच आहे की ते चरित्र लिहिण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. तसं हे महाराजांच्यावरची प्रवचन आहे. ही असंख्य लोक करतायत, करत राहतील. आधीही केलेले आहेत, आताही करतायत आणि ह्याच्या पुढे लोक करत राहतील. पण हे भगवंताची लीला वर्णन करण्याचं भाग्य आपल्याला, म्हणजे मी म्हणतो की मला तरी आमच्या आईवडिलांचं आजोबाज्यांच्या पुण्याई आणि महाराजांच्या कृपेने हे प्राप्त झालं. आज 51वं आपलं हे प्रवचन आहे. महाराजांच्या कृपेने ते महाराजांच्या चरणी आपल्याला रुजू करायचं आहे. आता 21वा शेवटचा म्हणजे कळसाध्याय पुढे येईल आपल्याला. त्याने जे जे वदवले ते ते मी कथित केले, लेखणीने अक्षर लिहिले, परितेन तिचे सामर्थ्य. ती लेखणी ज्याच्याकडे तोचा अक्षरे काढी सारे, निमित्त कारण होते करी लेखणी ती लिहावे. तैसे तेथे झाले मी लेखणीचे काम केले, लिहिते लिहिते स्वामी वले श्री गजानन महाराज. त्यांच्या कृपे करून मी हे केले स्तव लेखना, येथे माझे मोठेपणा काहीच नाही बुधो. या ठिकाणी माझं मोठेपण काय आहे? त्यांनी आपल्या मुखातनं वदवलं, ह्यात आपला मोठेपण काय आहे? त्यांनी जर त्या एक ओवी वाचल्यानंतर त्याचा काय अर्थ सांगायचा, हे स्वामींनी जर बुद्धी दिली नसती तर आपण कुठून सांगितलं असतं? आपल्या जिभेमध्ये बोलण्याची शक्ती त्यांनी दिली आहे, ती जर दिली नसती तर आपण पाहतो ना, माणसं आजारी पडले ना तर त्याला धड बोलता येत नाही. मग तो लोक ते कान त्याच्या तोंडाजवळ नेतात, काय बोलतोय हा कळत नाही. आता हे आपण खणखणीत बोलतोय, ही त्याची कृपा आहे म्हणून बोलतोय. त्याची कृपा नसते तर हे आपली वाणी काय बोलेल? साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. तैसे येथे झाले मी लेखणीचे काम केले, लिहिते लिहिते स्वामी बोले श्री गजानन महाराज.
त्यांच्या कृपेकरून मी हे केले लेखन. येथे माझे मोठेपण काहीच नाही विधो. स्वस्ती श्री दासगुण विरचिता श्री गजानन नावे ग्रंथ. आता आला कळसा कळसाध्याय. पुढे असे शुभम भवतु. गुरु गजानन महाराज की जय. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. आरती पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठलाची. ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती खुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण जासी. असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाहताची. उभी ही माय अनाथांची. आरती